मी मानसी श्रीपाद देशपांडे, माझे मिस्टर आहे श्रीपाद देशपांडे। 5 ऑक्टोबरला त्यांना सकाळी 9:30 वाजता नाश्ता करताना थोडा ठसका लागला। ठसक्यानंतर त्यांना लगेच छातीत अडकल्यासारखं झालं। ताबडतोब ते म्हणे मी व्हॉमिटिंग करतो आणि व्हॉमिटिंग करतानाच त्यांना स्वेटिंग खूप झालं। 10 ते 15 मिनिटात आम्ही ताबडतोब रिक्षा बोलावून त्यांना हॉस्पिटलला इमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं। त्यानंतर लगेच मेडिकवर हॉस्पिटल मध्ये इमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं। सकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान आल्यानंतर त्यांना इमर्जन्सी मध्ये त्यांचं जेव्हा मॉनिटर लावलं त्यावेळेस बीपी लागतच नव्हतं। डॉक्टर विक्रांत देशमुख सरांशी केल्याबरोबर लगेच डॉक्टर आलेत, ECG केला, गोळ्या दिल्या त्यांना। ताबडतोब त्यांनी ट्रीटमेंट चालू केली, काहीही वेळ न घालवता। ECG केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की यांना सिव्हिअर अटॅक आलेला आहे, पुढची ऍक्शन काय घ्यायची ते सांगा। त्यांनी अँजिओप्लास्टीचं सांगितल्यानंतर ताबडतोब आम्ही अँजिओप्लास्टी करण्याचं ठरवलं। केल्यानंतर ताबडतोब त्यांना विक्रांत सरांनी अँजिओप्लास्टीला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं आणि तिथे गेल्यानंतर पेसमेकर बसवून त्यांचं हार्ट चालू ठेवून एक ब्लॉकेज क्लिअर केलं। बाहेर येऊन आम्हाला त्यांनी त्यांची काय कंडिशन आहे सध्या ते सांगितलं की त्यांना शॉक देऊन आम्ही पेसमेकर बसवून असं त्यांचं हार्ट चालू ठेवून एक ब्लॉकेज क्लिअर केलं आणि आता लगेच आम्ही दुसरं ब्लॉकेज क्लिअर करणार आहोत। पेशंट स्टेबल आहे। पेशंटची कंडिशन सांगून त्यांनी आम्हाला म्हणजे थोडा धीर दिला, डॉक्टरांनी धीर दिल्यामुळे आम्ही रिलॅक्स झालो थोडंसं। आपल्याला आता लगेच 2 दिवस त्यांना ICU ला ठेवू। राईट साईडला परत 2 ब्लॉकेजेस होते, ते जॉईंटवर होते, ते पण क्रिटिकल होते। पण डॉक्टर म्हटले की 2-3 आठवड्यानंतर आपण याचं करू शकतो, पण आम्ही ठरवलं की लगेच करून टाकू आपण याच याच्यात। डॉक्टरांनी आम्हाला थोडंसं सांगितलं की काहीच प्रॉब्लेम नाही, या ऑपरेशन मध्ये आपण पेशंट ओके आहे, स्टेबल आहे, या याच्यात करू शकतो या ऍडमिशन मध्ये। आम्ही लगेच सेकंड प्लास्टी करण्याचं डिसिजन घेतलं। 8 तारखेला परत त्यांचं सेकंड ऑपरेशन प्लास्टी झाली आणि आता सगळ्यांचं आणि इथे जेवणाची व्यवस्था, स्टाफ इथला खूप उत्कृष्ट स्टाफ आहे। आम्हाला जो अनुभव आता आम्ही 8 दिवसात घेतला तो 8 दिवसाचा अनुभव, डॉक्टर, स्टाफ, रूम सर्व्हिस कुठेही आम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही। अतिशय उत्कृष्ट सेवा इथे आहे। मेन म्हणजे डॉक्टर चांगले असल्यामुळे आम्हाला हे सक्सेस मिळालं। याबद्दल सगळ्या पूर्ण मेडिकवर स्टाफचं आभार मानते आणि माझे मिस्टर चांगले झाले। धन्यवाद।